महिलांच्या बाबतीत खरं तर एक सांगितलं जातं म्हणजे बचत गट. मी तुमच्या मॉलमध्येही बघते चटण्या, याच्या बरोबरीनं ऑर्गॅनिक साबण अशा पद्धतीचेही सगळे प्रोडक्ट्स आहेत. बरोबर. पण महिलांबरोबर काम करायचं तर त्याचा एक मोठा प्रॉब्लेम असा असतो जो याआधी अनेक बिझनेसमननी चर्चिलेला आहे की ठराविक वेळी सप्लाय करणं किंवा ती कमिटमेंट पाळणं त्यांना शक्य होत नाही. खूपदा घरच्या जबाबदाऱ्या असतात. सणवार आले की उलट जास्त डिमांड असते कस्टमरची, पण त्यांचा वेळ एक्झॅक्ट त्या वेळेला कमी असतो. हे सगळं मॅनेज कसं केलं ते तुम्ही? आम्ही ते अडॅप्ट करून घ्यायचं ते सिच्युएशनला, म्हणजे ते होणारच आहे. जर म्हणजे तुम्ही एक्सेप्ट नाही केलं की बाबा आता आमच्याकडे 35 महिला आहेत, बरोबर, ते सकाळी सगळं काम करून मग इथे येतात, मग इथे त्यांचं राबवतात सगळं, मग परत घरी जाऊन त्यांना सगळं करायचं असतं. त्यातलं तर त्यांनी आम्हाला म्हटलं की आज सण आहे, आम्हाला सुट्टी पाहिजे, आमच्या घरी काहीतरी अमुक तमुक वगैरे आहे, तर आम्ही त्यांना अडू शकत नाही. त्यांना एम्पॉवरमेंट म्हणजे काय, त्यांना पण कॉपरेट करणं, बरोबर. मग त्यांना आम्ही ते सगळं मॅनेज करतो की बाबा ठीक आहे, तुम्हाला एवढी एवढी फॅसिलिटी पाहिजे, ही फॅसिलिटी घ्या. त्याचबरोबर जे शेतकरी बायका आहेत ज्यांच्याकडनं आम्ही सगळं घेतो त्यांचं पण असंच अडीअडचणी खूप आहे. सकाळी दुपारी कधी पण त्यांचं काही कधी फोन लागत नाही, कधी काय लागत नाही. तर हे सगळ्या गोष्टींना आम्हाला पूर्ण सामोरं जावं लागतं. पण ही सिच्युएशन आम्ही अडॉप्ट केली आहे, म्हणजे हे होणारच आहे, ॲक्सेप्टेड आहे. पण हे एक काय म्हणतात फाउंडर म्हणून हे तुम्ही करू शकता, पण तुमची टीम हे कसं हँडल करते की नाही, तुम्ही जे टीमलाही जे तसंच ट्रेनिंग माझ्या करता? विजन आहेत ना तेच माझ्या टीमचे विजन आहेत. म्हणजे आम्ही टीमला पण तसंच तयार केलेलं आहे. काय असतं, त्याला एक पॅशन पाहिजे. आता आमच्याकडे इंटरव्ह्यूला रोज 50 लोक येतात, पण त्याच्यामध्ये 5 लोकांमध्येच पॅशन असतं. मग ते 5 लोकांना मी सिलेक्ट करतो. हे फार महत्वाचं आहे, कारण खूपदा आपण बघतो की स्टार्टअप्स जे ते खूप हिरहिरीने सुरू होतात, पण ते तेवढ्या प्रमाणात पुढे गेलेले आपल्याला दिसत नाही. त्याचा रिझनच तो आहे की डिमोटिवेट होऊन जातात. तुम्ही जो मला विचारलात ना, महिलांचा असं असं प्रॉब्लेम असतात, मग तुम्ही कसं त्याला मॅनेज करता. मी एक्सेप्ट केलं की हे प्रॉब्लेम होणारच आहे, त्याला घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. मग त्यांनी कॉपरेट केलं नाही म्हणून मी माझं सगळं प्रोग्रेस थांबवायचं का, असं नाही ना. भरपूर महिलांचे ग्रुप आहेत आपल्याकडे, भरपूर. म्हणजे कोण हळद पावडर देतात, कोण काय देतात. बरं, हळद पावडर देणारे पण आमच्याकडे 3 ग्रुप आहेत. एकाने नाही दिलं तर दुसरीकडनं आम्हाला येतात. बरं, त्याची क्वालिटी, त्याची हायजीन आहे ना, एव्हरीथिंग सगळं पॅरामीटर्स आम्ही महिलांना ट्रेन केलेलं आहे. तुम्हाला असं असं द्यायचं आहे, असं तसं यायचं आहे. सो त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. आता या स्टेजला आपण 2026ला बटलोय की ती पूर्ण बॅकएंड सप्लाय चेन सिस्टम आहे ना, ती पूर्ण सेट आहे. तिथे काहीच आमचा एक लूपहोल नाही आहे.